मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस उफाळून येत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा उफाळून येत असताना राज्यातले मंत्री आता एकमेकांवरती टीका करायला लागलेले आहेत. म्हणजे दोन पक्षातले दोन मंत्री जे सध्या महायुतीच्या सरकारमध्ये आहेत ते मंत्री टीका करायला लागलेत. म्हणजे सुरुवात कुठून झाली तर सुरुवात अजितदादांपासून झाली. अजितदादांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपावरती थेट निशाणा साधला आहे. आणि मग त्याच्यानंतर रवींद्र चव्हाणांनी त्यांना उत्तर दिलं. आम्हाला पश्चात्ताप होतोय म्हणाले. महायुतीमध्ये त्यांना घेतलं याचा विचार करायला पाहिजे होता त्यावेळेला, असं मी वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगत होतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, अशा पद्धतीचं रवींद्र चव्हाण म्हणाले. तिकडे दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ही केस कोर्टामध्ये अद्याप सुरू आहे. म्हणजे 70,000 कोटीच्या संदर्भातला जो विषय आहे तो ती केस अद्याप कोर्टात सुरू आहे, त्याचा निकाल यायचा बाकी आहे. म्हणजे त्यांना असं सुचवायचं नाही ना की निकाल आम्ही लवकरात लवकर लावून घ्यायचा प्रयत्न करू आणि अजितदादांना सत्तेच्या बाहेर काढायचा प्रयत्न करू, असं त्यांना कदाचित सुचवायचं असावं. त्याच्यानंतर मात्र अजितदादांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याची आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग अजितदादा, तुम्ही म्हणजे पत्रकार हे मला वारंवार खोदून आमच्यामधला अंतर्गत संघर्ष वाढवण्याकरता प्रयत्न करतायत वगैरे अशा पद्धतीची भाषा करायला लागले. आणि मग त्यांनी या विषयावरती वादग्रस्त वक्तव्य करणं टाळलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे भाजपावरती टीका करायला लागलेत. त्यांनी एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमामध्ये असं म्हटलं की भाजपाचे नेते आम्हाला कमी लेखतात आणि म्हणून आम्ही भाजपाला पाहून घेऊ. म्हणजे भाजपानी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं याचे उपकार आमच्यावरती आहेत याची आम्हाला जाण आहे. मात्र तरी देखील आमच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे आम्ही भाजपाच्या नेत्यांना पाहून घेऊ, अशा पद्धतीची भाषा प्रताप सरनाईकांनी केली. तिसरीकडे नवी मुंबईमध्ये अशाच एका वर्तमानपत्राच्या मुलाखतीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली. त्याला पार्श्वभूमी अशी होती की एकनाथ शिंदेंनी रोड शो केला नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये रोड शो करताना त्यांनी असं म्हटलं की नवी मुंबईमध्ये ज्यांची सत्ता आहे 20-25 वर्ष त्यांनी नवी मुंबईचा विकासच केला नाही, केवळ आपल्या घराण्याची सत्ता राबवली आणि लोकांना वेठीला धरलं आणि त्यामुळे तो बदल करण्याकरता आता आम्हाला निवडून द्या, अशा पद्धतीची भाषा एकनाथ शिंदेंनी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गणेश नाईक त्यांच्यावरतीच बरसले आणि त्यांनी UDPCRचा मुद्दा उपस्थित केला. राज्यामध्ये पुनर्विकास, इमारतींचा जो पुनर्विकास आहे या संदर्भामध्ये जी नियमावली जाहीर केलेली आहे त्यामुळे शहरांची वाट लागणार आहे, बकाल होणार आहेत आणि नव्या उभ्या कॉन्क्रीटच्या इमारती या झोपडपट्ट्या उभ्या राहतील आणि त्याच्यामुळे वाहतुकीची आणि इतर सगळी समस्या म्हणजे सांडपाण्याची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, ही गंभीर होईल, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत. हे सगळे आरोप होत असताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येते आहे की हे सगळे आरोप प्रत्यारोप जे चाललेले आहेत हे माध्यमांमधली जागा आपणच व्यापावी, विरोधकांना स्थानच देऊ नये त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने